2 वर्ष 2 ते 2.25 वर्ष मनोज दादा एका कपड्यावर होते. हे किती लोकांना माहिती आहे? एकच ड्रेस, एक ड्रेस. हे पुन्हा सांगतो मी, तुम्हाला पटत नाही ना, तुम्ही बोलू तरी नका ना. कमीत कमी तुम्ही साथ देऊ शकत नाही ना, सोबत राहू शकत नाही ना, किमान बोलू नका ना, व्यक्त होऊ नका ना त्यांच्या विरोधात. काय झालं माहिती आहे का, काही लोकांना दादांसोबत राहून मीडियामध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि ती प्रसिद्धीच्या जोशामध्ये ते इतक्या हवेत गेले की ते स्वतःलाच नेते समजायला लागले. हे दुर्दैव आहे. खून म्हणजे काय हो? खून आणि बी याचा अर्थ कोणाला कधी कळाला का? खून म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणं. कोण म्हणायचे त्या काळातले मुस्लिम राजे? मरहट्टे म्हणायचे आपल्याला. हे मरे, हे मरहट्टे साले, मरते पण पिछेने हटते. शिवबा संघटना होती दादांची, आपल्याला माहित असेल. शिवबा संघटनेचे काही कार्यकर्ते होते, जसे आता ते नाव घेतलं गेलं, ते कुठे काय कसे, त्यांना आम्ही कशी मदत केली, मला ते जाहीर बोलायचं नाही. त्या काळात दादा आमच्यासोबत होते, तेव्हा दादा आणि त्यांच्या कुटुंबाला घरी जाऊन आम्ही कशी मदत केली, नंतर वकिलाला काय फीस दिली, वकील कसे आणले, तेव्हा हे सोबतच होते. ते कसे, जेव्हा ते मुलं मध्ये गेले, 4 मुलं म्हणल्यापेक्षा आपले भाऊच आहेत, मोठे छोटे काही सांगता येणार जाऊ द्या, ते आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. ते 4 आपले जे योद्धे होते ते सुद्धा जेव्हा कोपर्डी प्रकरणाच्या आरोपीवर त्यांनी हमला केला, 2 खुने बंधू, एक वळेकर आणि एक काय राजू जराड, राजेंद्र जराड, हे 4 जण. या हे लोक हे 4 जण जेव्हा आतमध्ये होते, तेव्हा खरा संघर्ष, खरी सचोटी जर कोणाची लागली असेल, मनोज दारांगे पाटील, कशी सांगता येईल कोणाला? आज राज्यामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना सांगता नाही, त्यांनी कधी अनुभवलेच नाही. तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, 2 वर्ष 2 ते 2.25 वर्ष मनोज दादा एका कपड्यावर होते. हे किती लोकांना माहिती आहे? एकच ड्रेस, एक ड्रेस. हे पुन्हा सांगतो मी, एका ड्रेसवर राहिले. जोपर्यंत माझे 4 बांधव घराच्या जेलच्या बाहेर येणार नाही, तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार, म्हणजे चढणार नाही, पायरी चढणार नाही, हा शपथ घेणारा मनोज दादा जरांगे होता. किती लोकांना माहिती आहे? मग मधल्या काळात मी आता काकडे पाटलांचं याचं नाव घेतलं, त्यांनी सांभाळलं. आम्ही त्यांना बरीचशी मदत केली. काही लोक येतले, त्यांना थोडंसं दूर लोटायचे, आम्ही त्यांच्या संग भांडलो. हे आता खाजगीमध्ये बोलताना मी तुम्हाला बोललो. तेव्हा विचार करा कसा असेल. बायका पोरांचं 2.25 वर्ष तो नाव, तुम्ही 8 दिवस बाहेर जा, 9व्या दिवशी आपल्याला घरच्या पोरांची, आई वडिलाची किंवा बायकोची आठवण येते आपल्याला. 2.25 वर्षाचा काळ कसा असेल आणि आजही काळ कसा आहे. आज किती वेळ ते घरी देतात मला सांगा. म्हणजे तो संघर्ष आम्ही बघितला. एक टाइम जेवण असायचं, तेव्हा आम्ही सोबत होतो, मित्र होतो ना आम्ही. मी मनोज रावच त्यांना तेव्हा म्हणायचो. त्यांच्यासाठी आम्ही अक्षरशः काही लोकांना भांडलो. नितेश राणे साहेबाला तेव्हा वकील द्यायला लावला आम्ही, हर्षद निंबाळकर वकील, त्या 4 मुलांसाठी. हे मनोज दादांचं काम नाही, कोणाचं आहे? हे लोक आज बोलतात ना, हा विषय आतापर्यंत बाहेर आला नाही, पण मला तो आज मुद्दाम काढावा असं वाटला की लोक म्हणतात ना, सहज मिळालं, यांना दूर लोटलं का दूर गेले, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे माझं म्हणणं. आणि हे दूर जाण्यासाठी काही कारणही असू शकतात. आजकाल राजकारण आहे आणि ते भयंकर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या राजकारणाला अक्षरशः पेव फुटलेला आहे. मग तो 2.25 वर्षाचा संघर्ष त्यांचा पहा. कुठं झोपत असतील, कुठं राहत असतील, कुठं खात असतील, काय त्याला उत्पादनाचे काही साधनं नव्हती, मग कसं जगले असतील. तेव्हाही समाजानं त्यांना सांभाळलं, तेव्हाही संघर्ष व्हायला. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तेव्हा त्यांनी आंदोलन चालू केलं, साष्ट पिंपळगाव असून, तेव्हाही सर्वसामान्य जनतेसोबत होती, तेव्हाही त्यांचा संघर्ष बघितला. आज परवा जेव्हा अक्षरशः भेटलो 2-3दा, असं मी सहज विचारलं, दादा काय करू म्हणलेलाच, त्यांचं आहे पूर्ण फिजिकल त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यांच्या आत जाऊन तुम्ही पाहू शकता का? अरे कमीत कमी तो तर विचार करा, तो तर त्याग आहे ना त्या माणसाचा. हे बघा, समाज आहे, समाज ठरवणार आहे काय करायचं. समाजाच्या समोर आपण आहोत, आणि समाजाच्या समोर जात असताना मला तरी असं वाटतं की एक आपण बांधव म्हणून एकमेकांचे संवाद साधून पुढं जावं, ही माझी वारंवार अपेक्षा असणार आहे. तुम्हाला पटत नाही ना, तुम्ही बोलू तरी नका ना. कमीत कमी तुम्ही साथ देऊ शकत नाही ना, सोबत राहू शकत नाही ना, किमान बोलू नका ना, व्यक्त होऊ नका ना त्यांच्या विरोधात. हे स्पष्ट मत आहे माझं. आता मी म्हणणार नाही स्वतःला मी तुम्हाला सांगतो, आरक्षणाच्या बाबतीत माझा 1 तास कुठल्याही मीडियाने इंटरव्ह्यू घ्यावा, मी समर्पक उत्तरच देणार, मी कुठेही कमी पडणार नाही. एवढा अभ्यास असताना सुद्धा, आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मी त्याला ज्येष्ठच म्हणतो आजही, त्यांचाही अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांच्यासोबत राहून मलाही अभ्यास झाला चांगल्या प्रकारे. पण तरीसुद्धा मी बोललो का, व्यक्त होऊ नका. व्यक्त होऊन तुम्ही नेमकं काय, म्हणजे काय सिद्ध करणार आहे तुम्ही? साध्य पण काय, कारण त्याच्यामधून साध्य काय होणार आहे?
पण मला सांगा आता ज्या काही गोष्टी आज घडत आहे, ज्या काही गोष्टी म्हणजे आता मला सांगा, आता आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. काल त्या विषयावर माझं बोलणं झालं, कारण की मी अण्णासाहेब पाटील आमचा आर्थिक विकास महामंडळ आहे, ते जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर होतं. किती लोकांना माहिती आहे? निधी नाही भेटू राहिलं त्याला. हां, बंद पडण्याच्या मार्गावर होतं. किती लोकांना माहिती आहे? या विषयावर मी नरेंद्र पाटलाला भांडलो. मी जाहीर बोलतो, नरेंद्र पाटील कधी विचारा ते सांगतील तुम्हाला. म्हणलं काय ते, आता काय करू, आमच्याही काही गोष्टी अडचणीच्या आहे म्हणे, बोलले ते. मग अडचणीच्या आहे, मग कोणाला बोलायचं या गोष्टी? परवा जेव्हा माझी चर्चा झाली दादांसोबत, आलं म्हणे सुरळीत, आता काळजी करू नका. 4-5 माणसांनी ते बी सुरळीत आणण्याचा प्रयत्न केला. माणसाचं मन समाधान होणार नाही का हो? मला जे प्रश्न पडलेले, सारथीचा विषय काय आहे, सारथी काय कळतं? हे आज आलेले टपा बोलत राहतात नुसते, काय कळतं याला? सारथी म्हणजे काय सांगा बरं, काय आहे सारथी? सांगता येईल सारथी कशी उभा राहिली? करता येईल? त्याच्यावर एक वेगळा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. ती सारथी बुडता वाचवली सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. अण्णासाहेब पाटील वाचवलं सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी. आणि दुसरी गोष्ट, 50% फी सवलत जी ओबीसीच्या प्रमाणात दिली होती देवेंद्र फडणवीसनं त्या काळात, आणि जो निर्वाह भत्ता पंजाबराव देशमुखांच्या नावाने वसतिगृह भत्ता, तो जो बंद पडलेला होता, तो आता बघा तुम्हाला या मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांचा पण आहे, जे बोलतात त्यांचा पण संघर्ष असं मान्य आहे ना, पण प्रभाव पाडून ते करून आणलं कोणी? आम्ही तर आंदोलनं अनेक केले हो, पण तिथं प्रभाव सुद्धा असला पाहिजे तुमचा, तिथं दबदबा असला पाहिजे ना. काय झालं माहिती आहे का, काही लोकांना दादांसोबत राहून मीडियामध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली, आणि ती प्रसिद्धीच्या जोशामध्ये ते इतक्या हवेत गेले की ते स्वतःलाच नेते समजायला लागले. हे दुर्दैव आहे. जिथं तुम्ही काम करता, प्रत्येक माणूस शिवाजी महाराज होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. होऊ शकतो. भारतीय संविधान घटना 340व्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही आरक्षणास पात्र आहोत. 19 लाख लोकांचा क्वांटिफायबल डाटा त्या संबंधित गायकवाड कमिशन, माननीय गायकवाड कमिशन साहेबाच्या याच्यामध्ये आहे, आणि ते महसुली सर्वेक्षण आहे. नारायण राणे महसूल मंत्री असताना त्यांनी महसुली सर्वेक्षण करून घेतलं होतं, लक्षात घ्या, आणि तिला नंतर कायदेशीर आधार देण्यात आला. फक्त विषय असा झाला की नारायण राणे समिती जी होती ती समिती होती, तो आयोग नव्हता. आणि भारतीय राज्यघटनेचं 340वं कलम सांगतं की आयोग नेमूनच आरक्षण दिलं जाऊ शकतं. आयोग नेमल्याशिवाय नाही. आणि आयोगाचे अध्यक्ष हे निवृत्त, किमान हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश असले पाहिजे, हे त्या घटनेच्या 340व्या कलमामध्ये बंधन घातलेलं आहे. आणि त्याच्यातले जे सदस्य असणार आहे ते किमान इतिहास संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक या लेवलचे असले पाहिजे, उच्च शिक्षित असले पाहिजे, असा तो विषय होता. आणि त्यानुसारच तर मग तसं तुम्हाला म्हणते, तुमचा तर प्रश्न शेवट करतो मी, की माझं म्हणणं असं आहे, भारतीय राज्यघटना म्हणते ना, मग भारतीय राज्यघटनेनं जर एका समाजाला, एका जातीला जर न्याय देत असेल, तर त्याच ठिकाणी त्याच देशातल्या त्या लोकांना तुम्ही न्याय द्या. आणि तीच अपेक्षा सन्माननीय मनोजदादा जरांगे करताय. त्याचं चुकीचं काय? त्याच्यात काही शब्द असे होते ज्याच्यावर तुमचा आक्षेप होता, मग त्या आक्षेपात जरांगे पाटलांना भेटल्यानंतर जवळपास तुम्हाला सांगतो त्याच्यातल्या अनेक गोष्टी, अनेक त्रुटी जवळपास पूर्णत्वास गेलेल्या आहेत. फक्त आता काही गोष्टी आम्ही आपल्यासमोर नाही बोलू शकत, काही गोष्टी जाहीर बोलायच्या नसतात, ती काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे. आमचं पुन्हा एकच म्हणणं आहे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला, तेवढाच आरक्षण देण्याचा सुद्धा अधिकार दिला. म्हणून घटनेचं 340वं कलम निर्माण झालं. आणि त्या घटनेच्या 340व्या कलमानुसार आणि सन्माननीय माजी न्यायमूर्ती गायकवाड कमिशनच्या अहवालानुसार आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आम्ही आरक्षणास पात्र आहोत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने उडवलं असं म्हणता येणार नाही. सन्माननीय गायकवाड कमिशन साहेबांचा पूर्ण अहवाल हा सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला नाही. त्याच्यात फक्त त्रुटी निघालेल्या आहेत. त्या त्रुटीची 3 प्रकारच्या त्रुटी आहेत. त्या 3 प्रकारच्या त्रुटीची पूर्तता जर राज्य शासनाने केली, त्याबद्दल मी सन्मान्य दादांना बोललो. दादांनी तोही विषय सन्मान्य विखे पाटलांच्या कानावर टाकणार आहेत आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांना त्याविषयी बोलणार आहेत. आणि हा जो GR आज निघालेला आहे, जे गॅजेटियर लागू झालेला आहे, त्या गॅजेटियरच्या नोंदीनुसार जिथे जिथे मराठा ही नोंद नसेल तिथं सर्वांना कुणबी ग्राह्य धरण्यात यावं. कारण की नोंद आहे ती, हो मला सांगा, ती काय आहे? त्या काळातली ती नोंद कशाची आहे? जातीय न्याय जनगणना आहे साहेब, ती लिगल ती भारतीय राज्यघटनेला अनुसरून ती जनगणना आहे. कायद्याच्या सचोटीत असणारी ती जनगणना आहे. आणि कायद्याच्या सचोटीत असणारी ती जनगणना असेल
आणि त्या जनगणनेमध्ये जर म्हणलं असेल की समजा आता अमुक अमुक गाव आहे, त्या गावात एवढे कुणबी होते, एवढे तेली होते, एवढे माळी होते, एवढे कोळी होते, एवढे मुसलमान होते, पण एवढे मराठा होते, असं आहे का? नाही. मग कुणबी जर होते आणि आमचं सर्टिफिकेट ठीक आहे, आमचं हे नाही त्याच्यामध्ये कुठं नोंदी जरी नसल्या, पण गॅजेटियर काय म्हणतंय? गॅजेटियर म्हणताय ना की इथं कुणबी होते, म्हणजे मग ते कोण? कुणबी म्हणजे आम्हीच होतो ना. मग फक्त तेव्हा कुणबी म्हणलं जायचं, कुणबी समजलं जायचं. शेती कुण म्हणजे काय हो? कुण आणि बी याचा अर्थ कोणाला कधी कळाला का? कुण म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणं. जो मातीत बियाणं पेरून स्वतःची पोटाची आणि स्वतःची उपजीविका भागवतो तो म्हणजे कुणबी, म्हणजे शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी. हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आणि त्या काळात आमचं साधन फक्त शेतीच होतं, आम्ही व्यापारात नव्हतो, म्हणून आम्ही आरक्षणास पात्र आहोत. दादाचं बोलणं आणि आमचं बोलणं जवळपास एकच आहे, हे मी याच्यापासून तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठी गोष्ट ते केदार आमचे मित्रच आहेत, लहान भाऊ आहेत सगळे, हे सगळे माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, माझ्यापेक्षा वयानं मोठे हे फक्त 4-5 लोकच आहेत. त्याच्यानंतर माझ्यानंतर झालेले आहे अनेक लोक 10-10, 12-12 वर्षानंतर आलेले लोक आहेत अनेक. त्यांना अजून कळालेलंच नाही लढा काय असतो. त्याच्यातलं मी पण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही ऐका ना. आणि तुम्ही आता तुम्ही स्वतः समोर आहात, तुम्ही कधी ऐकलं का मी जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन बोललो? म्हणून तुम्ही विरोधात बोलले नाही, म्हणून मी तुमच्या सोबत आहे, म्हणून मी पत्रकार परिषदेत बसलेलो आहे. मी संविधानिक भाषेतच बोललो, मी संविधान सांगितलं. आणि तुम्ही जी केदारची गोष्ट घेतली, मला त्यांना आणि या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, यांनी वारंवार एक आवाई उठवली की 94ला आमचं आरक्षण चोरीला गेलं, आरक्षण चोरलं. बरोबर आहे, हाच प्रश्न आहे ना त्यांचा. आणि आम्ही आरक्षणात पात्र म्हणजे या विरोधात बोलणाऱ्यांच्या ते सगळंच घेतो ना. हा, त्या अनुसरूनच उत्तर देतो मी तुम्हाला. फक्त एकच मिनिट. हेच योगेश केदार होते, मी त्या स्टेजवर होतो ज्या ठिकाणी GR आला, ह्याच योगेश केदारच्या हातात दिल्या गेला. फक्त यांना तिथं दाखवायचं होतं की बा माझं ऐका. पण मनोज दादांनी समोर सगळे अभ्यासक असे लाईनमध्ये उभे होते, मनोज दादांनी सगळ्यांना दाखवलं, वकिलांना दाखवलं, हा साक्षीला आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी यस बोलले. पण योगेश केदार यांच्यावर थोडंसं, आता दादा बोलताना कसं आहे की बा इंटरप्ट जर केलं तर थोडंसं हे होतं, त्या ठिकाणी त्यांना अपमान झाल्यासारखं वाटला, म्हणून ते विरोधात गेलेले आहेत. पण ते आम्हाला निश्चित खात्री आहे की सगळे हे पुन्हा वापस येणार आहे. त्यातले आम्ही सगळेजण तेच प्रयत्न करतोय. हा, बोला तुम्ही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, वापस येणार आहे म्हणजे कोणी कुठं गेलेलं नाही. कसं असतं माहिती आहे का, मराठा समाज आहे ना, थोडा इगो, मेरी सुनो, पण ठीक आहे ना. सगळ्यांशी आम्ही जेव्हा संवाद केला त्याच मुद्द्याशी अनुसरूनच माझा प्रश्न आहे, त्यावेळेस त्यांचं म्हणणं तेच होतं की आमचा वारंवार अपमान केला गेला, आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही, आम्ही गेली इतकी वर्ष काम करतो आहोत, आमचं कुठं नाव घेण्यात आलेलं नाही. बरोबर आहे, त्यांचं एका दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला की बाबा मी प्रत्येक जण झगडतोय नावासाठी, किंवा प्रत्येक जणाला एक आयडेंटिटी पाहिजे, प्रत्येक जणाला एक व्यासपीठ पाहिजे, ते मिळत नाही, आम्ही यांच्यासाठी इतकं काम करतोय, असं त्यांचा म्हणण्याचा दृष्टिकोन होता. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला तेच म्हणायचं आहे ना, मला हेच वाईट वाटतं. हरकत नाही ना, ओके. त्या ठिकाणी मी सुद्धा नाराज आहे, झालो होतं तेव्हा. मी सुद्धा 2 वेळेला गॅलेक्सीला गेलो, एकदा भेट झाली, दादा माझ्या संग बोलले नाही. दुसऱ्या वेळेला माझी भेट नाही होऊ शकली, मी नाराज होतो ना तेव्हा, की बाबा जो माणूस खांद्याला खांदा लावून काम केलं, त्या माणूस आपल्याला आज ओळखायला तयार नाही. साहजिक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ऐका ना, म्हणून ती नाराजगी जाहीर करायची, आपण जाहीर प्रकट व्हायचं. आपण म्हणजे आपणच आपल्या समाजाचा विरोध केल्यासारखं हे नाही का? मी नाराज होतो, पण मी व्यक्त झालो का? मी व्यक्त झालो. माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं, बाबा हे व्यक्त होण्यासाठी काही कारण, काही वजन, काही वटकन कसं मला सांगा. सगळ्यात मोठी गोष्ट, चळवळीत आणि समाजाचं काम करत असताना कुठलाही मापदंड नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही पॅरामीटरमध्ये प्रत्येक गोष्ट जर मोजायला लागले तर समाजाचं भलं होईल असं वाटतं. त्यांचा प्रश्न असा आहे, वटकन म्हणजे काही मिळतं का असं? पाकिट पॅरामीटर नसावे ना. पाकिट कशासाठी? कुठलं पाकिट असतात का किंवा मिळतात का काही लोकांना? आता ते मला माहित नाही, त्याबद्दल मी बोलणार नाही. हा, पण अनेक नेते त्याच्यामुळे प्रगल्भ झाले एवढं मी सांगू शकतो. माझ्या माहितीच तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या पाहण्यातलं, मी तर तुम्हाला सांगितलं 17-18 वर्षापासून मी बी चळवळीत आहे. मनोज दादासोबत 2 वर्षापासून आहे. आम्हाला मनोज दादाने, आम्ही जेव्हा दौऱ्यात जातो सकाळी, ते जेव्हा फ्रेश होऊन उठतात
तिथंच जे चहा नाश्ता आम्ही घेतलेला असतो, दौरा रात्री 1-1, 2-2 वाजता संपतो. ते आम्हाला लघवीला उतरू देत नाही, चहाला उतरू देत नाही, कोणाची इथं पाणी नाही. आम्ही मंगल कार्यालयात झोपणारे माणसं आहे. त्या व्यक्तीने आजपर्यंत आम्हाला असा त्याग दाखवलेला आहे. आणि असं आहे, आमच्या गाड्या जरी काही काही लोक म्हणतात हे गाड्या घेऊन फिरतेत, तर आम्ही कमवते म्हणून आम्ही समाजासाठी गमवते. कारण आम्ही बघितलेलं आहे, मागं जेव्हा आपण भाऊ मिटिंगा लावायचो तर मराठा समाजाचे लोक येत नव्हते. आज मनोज जरांगे पाटील यायचे म्हणले तर लाखो लोक येतात. आम्ही आमची जेव्हा गाडी घेऊन जातो, मनोज दादानंतर फक्त मनोज दादाच्या सोबत राहतो म्हणून आमचे पाय धरणारे आम्ही लोक पाहिलेले आहेत. तो त्याग तपश्चर्या पाहिली, त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे भाव पाहिले की हे लोक काहीतरी मिळवून देतील, हे क्रांतिकारी लोक आहे. त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जातो. आम्हाला कसलाही राग लोक आम्ही बाळगत नाही. आणि मनोज दादाचं स्पष्ट सांगणे, ज्याला जमत असेल त्यांना गाडी घेऊन या, त्यांनीच त्याच्या गाडीत हे टाका. तुम्ही लागलं तर फोनपेची इंटरेस्ट मी सगळ्या माझ्या दाखवू शकतो. कंटिन्यू मुद्द्यावरती हा तेच मला ऐका ना मला तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे की ठीक आहे ना, नाराजगी असते. मग आता तुम्ही म्हणाला होतात की नाराजगी असते, मग ती नाराजगी ठीक आहे ना, मग मी माझंही बोललो की नाराज होतो, लोक बोलायला नाही पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण दुसरीकडं जेव्हा ज्या वेळेस मी विचार केला आतापर्यंत, दुसरीकडे हाही विचार मनात आला, म्हणजे हजारात लाखात लोक नाही, करोडोत लोक आहे दादांकडून अपेक्षा करणारे. बरोबर, करोडोमध्ये आम्ही एक आहे. मग करोडो लोक नाराज होतात, प्रत्येकाला वेळ देऊ शकतात दादा. त्या माणसाचे तुम्ही मन समजून घ्या ना. आम्ही ते अलीकडच्या काळामध्ये आम्ही तो अभ्यास करत करत इथपर्यंत आलो. आता आम्हालाही जाणवलं, आम्ही जाणूव केलं. आणि काही हावळे पाटलासोबत बोललो, काही आमच्या इतर बांधवांसोबत बोललो. आता माझा माम भाऊ कट्टर आहेत, त्याच्यात माझी भयंकर झाली होती. सक्का माम भाऊ माझा पळशी शहर गावामधला बाबा पाटील गायकवाड म्हणून, दादांचं ते दादांसोबत राहता. मी म्हणलं यार काही गोष्टी मला जमत नाही, तो म्हणायचा तुला कळत नाही. म्हणजे असंही झालं. पण त्यांनी सांगितलं मला समजून, म्हणजे थोडक्यात आम्हाला समजायला वेळ लागला. म्हणजे याचा अर्थ आम्हाला बुद्धीने असा नाही होत त्याचा. पण आमचं कसं होतं की आम्ही कायदेशीर विषय म्हणायचो आणि कायदेशीर विषय कुठेतरी, घटनात्मक विषय कुठेतरी दूर पडतोय असं आम्हाला वाटायचं. म्हणून याच्यातून आम्ही बाजूला होतो. याचा अर्थ त्यांचा द्वेष आम्ही करत होतो असं कधीच झालं नाही ना. आम्ही द्वेष केला असं कधीच नाही. आणि मग एकीकडे करोडो लोकांचं मन सांभाळत जाणारा माणूस. दुसरी गोष्ट, समाजाला कुठंही एक नेतृत्व नव्हतं आतापर्यंत. समाज सगळा विखुरला गेलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, सेना, मनसे आणि काय पक्ष असतील तिकडे. आणि ते लोक त्यांच्या त्या पद्धतीने वापर करून घेत होते. आज एका छत्राखाली आले ना सगळे. जसं स्वराज्याचं मराठा साम्राज्य केलं, कुणी केलं माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला माहिती आहे. पण बलाढ्य साम्राज्य आणि दिल्लीच्या गादीवर एक मुस्लिम राजा बसून राज्य केलेला मराठा कोणाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? कोणाला सांगू शकता का तुम्ही? कोण आहे? थोरले शाहू महाराज. कोण? थोरले शाहू म्हणजे संभाजीपुत्र शाहू, क्षात्रवीर संभाजीराजांचे सुपुत्र. त्यांनी 42 वर्ष दिल्लीची गादीवर राज्य केलं. हे किती लोकांना माहिती आहे? तेव्हा एक क्षत्रिय अंमल होता. म्हणजे अटक पासून तर कटक पर्यंत राज्य होतं आपलं. अफगाणिस्तानच्या काबूल राजधानीपर्यंत आपण 8 के 12 आपण झेंडे लावणारे लोक आहोत. त्याच्यामध्ये मराठा म्हणजे काय? मराठा म्हणजे काय? आम्ही फक्त त्याच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळे मराठा. जो मराठीत बोलतो तोच नाही, जो मारायला आणि मरायला मागे पुढे हटायचं नाही, जो मरके ही पिछे हट्टा वो मरहट्टा. आणि मराठा हा शब्द नव्हता, हा शब्द उर्दू आहे. मरहट्टे हे कोण म्हणायचे? त्या काळातले मुस्लिम राजे मरहट्टे म्हणायचे आपल्याला. हे मरहट्टे साले मरते पण पिछे नाही हटते असा शब्द आहे. ते मरहट्टे त्याचा संकुचित हे शब्द झाला आणि तो झाला मराठा. आणि ते चुकवला गेला फक्त आम्हाला. म्हणजे तुमचा सगळा 18 पगड 12 बलुते जातींचा चिटकवून घेतला असं नाही का वाटत? नाही. ते मग त्या काळातल्या राजकारणी लोकांनी हा विषय म्हणजे आम्हीच असं त्या काळात भासवलं गेलं आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं वाहवत गेलो. ही शोकांतिका आहे खूप मोठी. म्हणून तुम्हाला सांगतो का हा सगळा विषय आपण चाललाय, तर मग तेच चाललं आता. विषयांतर नको. मग आपण मन समजून, माझं म्हणणं आहे की त्यांचं मन समजून घ्या, त्यांना कळू द्या. म्हणजे तुम्हीच लय विद्वान आहेत असं नाही. आणि असंच नाही तर आता मी उलट म्हणजे याच्या माध्यमातून मी एकच आवाहन करणार आहे, आपण सगळे एकत्र बसा ना, दाखवा ना. आता मला कळालं, आता मी तर जेवढे विद्वान आहेत, ऐका ना, मला एक तेवढं पुढे द्या. हे जेवढे विद्वान आहेत, जेवढे ह्या सगळ्यांमध्ये मी रात्रंदिवस बसलेला आहे. रात्रंदिवस मी यांच्यासोबत बसलेला आहे. यांच्यासोबत रात्र हैदराबादला जाऊन तिथले पुरावे शोधून आणणारी पहिली टीम छावाची आहे. हे स्वाभिमानानं सांगतो आम्ही. पहिले पुरावे आणणारे आम्ही आहेत. हैदराबादहून जाऊन हैदराबादच्या गॅजेटियर शोधणारे आम्ही आहोत.
हां, हे वास्तव आम्ही सांगू शकतो, हे छावाच्या माध्यमातून घडलेले आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की ठीक आहे ना, ज्या काही गोष्टी आहेत तर कायद्याच्या चौकटीत, कायद्याच्या सडोतीत ते कशा बसवायच्या. आता दादा जेव्हा देशामध्ये काम करताय, समजा आज म्हणायला हरकत नाही, महाराष्ट्राचं काम करताय, मराठा समाजाचं काम करताय, त्यांच्याकडे कोणीतरी लिगल टीम असेलच ना. त्यांचंही आता समजून घेऊ. दादा बोलले आपण त्यांच्यासोबत बसू, ते बोलले, म्हणलं ठीक आहे, काही काही गोष्टी म्हणजे आपण त्यांच्यासमोर मांडू. म्हणजे विचार करा, एवढा समजूतदार सुद्धा नेता आहे आमचा संघर्ष योद्धा. त्या दिवशी मी बोलताना सांगितलं, दादा ह्या गोष्टी अशा आपले बसत म्हणजे बिलकुल आपण बसू. म्हणजे एखादा माणूस म्हणतो हा काही नाही, काही गरज नाही, मी पाहून घेईन, एखादा असं म्हणलं असतं ना, त्या आविर्भावात ते बोललं असतं ना, नाही बोलले. बऱ्याचदा ते हे पण म्हणलेले की जे कोणाला ज्या गोष्टी वाटत असतील ते त्यांनी येऊन समोर सांगा. यावं, माझ्यासमोर आपण बसू, Yes. बोलू. त्यांनी त्यांच्या निश्चितच मधनंही सांगितलं. मला तेच बोलायचंय, So, ते बोलले. हां, त्या मुद्द्याशी अनुसरून किंवा आता जर का आपण जे विरोधात बोलतात, सध्या विरोधात बोलतात, अशांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही देखील खूप वर्षांपासून संघर्ष करतो आहोत. आता ठीक आहे, आम्ही संघर्ष करतोय, आमचा संघर्ष जनतेला माहिती आहे, ज्यांना आमचा संघर्ष माहिती आहे ते आमच्या विरोधात बोलत नाही, मग आम्हीच मोठे संघर्ष करतोय. या विषयाकडे तुम्ही कसं बघता? नाही केलं नाही संघर्ष. हो, तुमच्या संघर्षाला सलामच आहे, असं काही म्हणलं नाही आम्ही कधी. तुमच्या संघर्षाला नाकारण्याचा अधिकार आम्हाला नाही, कारण तो आमच्या डोळ्यासमोर घडलेला आहे. तो डोळ्यासमोर आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलेला आहे, प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तुमचा संघर्ष आहेच, पण तुमचा संघर्ष आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखू नका, एवढंच आमचं माफक अपेक्षा आहे. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला, ठीक आहे ना, तुम्ही बोला ना. काय असतं माहिती आहे का, संवाद जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत अशा गोष्टी घडत असतात. आणि संवाद नसला ना तर मग हे वेगवेगळे मतांतर सुरू होऊन जातात. असं करू नका.